लग्नानंतर होईलच प्रेम स्टार प्रवाहावरील या मालिकेने आणि त्यातल्या पार्थने म्हणजेच अभिनेता विजय आंदळकर याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. मित्रांनो, विजय आंदळकर पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारतात, पण खऱ्या आयुष्यातली त्यांची प्रेम कहाणी खूपच रंजक आहे. त्याची पत्नी म्हणजेच रुपाली झनकर हिच्यासोबतची त्याची रिअल लाईफ लव्ह स्टोरी कशी सुरू झाली, वयामध्ये तब्बल 12 वर्षाचे अंतर असूनही या जोडीने लॉकडाऊनमध्ये रात्री 2 वाजता मंडप उभारून लग्न का केलं, चला तर जाणून घेऊया आजच्या या विशेष भागात. विजय आंदळकरच्या आयुष्याची ही बाजू अनेकांना माहिती असेलच की त्याचं पहिलं लग्न अभिनेत्री पूजा पुरोहित सोबत झालं होतं. गोठ या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि पुढे ते विवाह बंधनात अडकले. सोशल मीडियावर त्यांच्या प्रेमाच्या आणि आनंदी संसाराच्या अनेक चर्चा रंगायच्या. पण म्हणतात ना, पडद्यावर किंवा सोशल मीडियावर दिसतं तसं आयुष्य नसतं. लग्नानंतर काही काळातच त्यांच्यात मतभेद सुरू झाले आणि वाद इतका वाढला की पूजाने विजय आणि त्याच्या कुटुंबावर काही गंभीर आरोपही केले होते. अखेर हे नातं टिकू शकलं नाही आणि अत्यंत वादळी प्रवासानंतर त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला. विजय आणि रुपाली यांच्या प्रेमाची सुरुवात झाली ती मालिकेच्या सेटवर. खरं तर वर्तुळ या मालिकेपासूनच रुपाली विजयच्या कामाची खूप मोठी छाती होती. पुढे लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या मालिकेत या दोघांना एकत्र काम करायची संधी मिळाली. तिथेच त्यांची मैत्री झाली. सुरुवातीला दोघेही एकमेकांना अरे तुरे करून बोलायचे, पण एके दिवशी सेटवर अचानक एक ट्विस्ट आला. रुपालीने विजयला चक्क आहो म्हणून हाक मारली आणि रुपालीच्या तोंडून ती आहोची ऐक ऐकली आणि विजयच्या मनात तिच्याबद्दल प्रेमाची पहिली घंटा वाजली. मित्रांनो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण विजय आणि रुपाली यांच्या वयात तब्बल 12 वर्षाचे अंतर आहे. पण म्हणतात ना, प्रेमात वय वगैरे काही नसतं. या वयाच्या अंतराचा त्यांच्या नात्यावर कधीच परिणाम झाला नाही. दोघांमध्येही छान मैत्री झाली होती. पण लग्नासाठी पुढाकार घेतला तो विजयच्या आईने. होय, विजयच्या आईच्या सांगण्यावरूनच विजयने थेट रुपालीला लग्नाची मागणी घातली आणि रुपालीनेही क्षणाचाही विचार न करता हो म्हटलं. पण या लव्ह स्टोरीचा खरा क्लायमॅक्स तर त्यांच्या लग्नात होता. एप्रिल 2021 मध्ये त्या दोघांचा साखरपुडा झाला आणि लगेचच लॉकडाऊन लागला. लग्न पुढे ढकलण्याऐवजी त्यांनी अत्यंत घाई गडबडीत आणि चक्क रात्री 2 वाजता मंडप उभारून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. लॉकडाऊन मधील हे लग्न सोशल मीडियावर खूप गाजलं होतं. आता विजय आणि रुपाली यांच्या सुखी संसारात मायरा नावाच्या एका गोड मुलीचं आगमन झालं आहे. पहिल्या लग्नातील चढ उतार आणि वादळानंतर विजयच्या आयुष्यात रुपालीच्या रूपाने खरं प्रेम आलं आणि त्यांची ही छोटीशी फॅमिली आज इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट फॅमिली मानली जाते. तर मित्रांनो, विजय आणि रुपाली यांची ही फिल्मी लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली? रुपालीने मारलेली ती आहोची हाक लग्नामध्ये बदलली असं वाटतं का? व्हिडिओ आवडलं तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.